तुझ्यासारखा स्वार्थी विचार नाही केलाय. असो, तुला नाही कळणार प्रेम, आपली माणसं काय असतात. काय का म्हणजे एवढे चांगलं आपटून बी नाक वरच मिरव. अजून काय टेंभा मिरवायचा आहे ना तो मिरव. बर एक लक्षात ठेव, म्या तुला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. आता तुझी वेळ चांगली आहे ग, पर म्या तुझा हिशेब करायला परत येणार म्या. 1 मिनिट, तू या सगळ्यात एक गोष्ट विसरतेस. तुझ्या भावाने चूक केली होती आणि त्याचीच किंमत त्याला मोजावी लागली. त्यामुळे आता हा बदला, सूड, हिशोब हे सगळं डोक्यातनं काढून टाक आणि इथून पुढचं आयुष्य शहाण्यासारखं जग. आणि मुळातच तुझी जेलमधून सुटका होणारच नाहीये. याचा सगळा बंदोबस्त ऑलरेडी सुंदरीने केलाय. तुझ्या प्रत्येक बारीक हालचालीवर सुंदरी लक्ष ठेवणे हे विसरू नकोस. अक्षरा, मी गप्प बस. मॅम, का कोण जाणे, मनाला लई धास्ती वाटतेय बघ. समजा नीट होईल ना र. अन अक्षरानं बी अजून फोन केला नाही. काय निर्णय लागला असेल? अगं आई, अक्षरांना काहीतरी कामात असेल म्हणून तिनं फोन केला नसेल. थांब, मी आज तिला फोन करतो. हा थांब. हा, माफ करा, फोनवर नाही बोलता येणार आत्ता मला. काही गोष्टी मला तुमच्याशी, तुम्हाला विश्वासात घेऊनच बोलायच्या आहेत. आई, अगं अक्षरा फोन उचलत नाही. सुंदर, एक काम कर की, सुंदरीला फोन कर. म्हणजे तिच्याकडून नेमकं काय झालंय ते कळलं आपल्याला. हा चालेल चालेल, असंच करतो. थांब. हॅलो.